त्यामुळे ठाण्यामध्ये आता एक बॅनरवर रंगलेलं पाहायला मिळतंय। तिथे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठणकावलंय। 20 तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागेल असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे। जर 20 तारखेला सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या देशाच्या अंमलबजावणीची विषयाची काय विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू। आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून किंवा मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे। त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळाले नाही त्यांसाठी हा कायदा आहे तर ते गैरसमज काढून टाका। आजपासून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे। महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।